महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची सुरुवात महाराष्ट्रामध्ये सन 2011 पासून सुरू आहे। या अभियानामध्ये महिला सक्षमीकरणासोबतच विविध योजना राबवून महिलांना उपजीविका मिळवून देण्याचे काम सुद्धा केले जात आहे। तसेच हे अभियान यशस्वी होण्याकरिता अमरावती जिल्ह्यामध्ये 132 अधिकारी व कर्मचारी हे अहोरात्र झटून आपली सेवा देत आहेत आणि कोरोना काळात सुद्धा या अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपली नियमित सेवा देऊन खूप मोलाचे कार्य करून महाराष्ट्र शासनाची वेळोवेळी येणारी अभियाना व्यतिरिक्त कार्य केलेली आहेत। तसेच अमरावती जिल्ह्यातील काही प्रभाग समन्वयक यांनी कोविड पेशंट असलेल्या इरविन व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये 2 महिने सेवा कुठलेही अतिरिक्त मानधन न घेता निस्वार्थपणे दिलेल्या आहेत। मात्र आता शासनाने अशा कंत्राटी कर्मचाऱ्यांना पुन्हा कर्तव्यावर घेऊ नये असा आदेश काढल्याने सर्व कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर निर्माण झालेला आहे। कित्येक वर्षापासून या सर्व कर्मचाऱ्यांनी सेवा दिली असताना पुन्हा कर्तव्यावर घेतले नाही तर शेकडो कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ येणार आहे। त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना पुन्हा तीच संधी देण्यात यावी या मागणीकरिता संपूर्ण महाराष्ट्रभर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले। नमस्कार, माझे नाव रुपाली सुभाषराव नाकाडे, राहणार सावणे, तालुका खंडेश्वरमध्ये राहते आणि या बचत गटामुळे खूप काही महिला बाहेर आलेल्या आहेत। खूप महिलांना रोजगार मिळाला आहे। 360 दिवसाचा रोजगार महिलांना या उमेद अभियानाकडून मिळालेला आहे। हे या सरकारच्या लक्षात का बरं येत नाही? हा अन्याय होत आहे महिलांवर, ह्या माझ्या सगळ्या महिलांवर अन्याय होत आहे हा। आणि त्यांचा रोजगार इतका सुंदर आहे, पापडपासून ते लोणच्यापासून सगळे व्यवसाय ते करतात आणि हा कच्चा माल त्या पुरवतात आणि या सगळ्या महिला बाहेर आलेल्या आहेत। खूप काही प्रगती झालेली आहे। इतकं खूप मोठे छान वटवृक्ष झालेलं आहे तयार। आता का बरं हा निषेध होत आहे? आमचा सगळ्या महिलांचा या न्यायावर या त्या पत्रावर निषेध आहे। निषेध काय करायला आपण समोर काय करायला आपण? आता आपण आंदोलन केलेलं आहे, मोर्चा काढलेला आहे, आपल्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर काय समोर आंदोलन आहे? आम्ही आंदोलनच करू, आम्ही उपोषण करू, आम्ही उपोषणावर बसू सगळ्या महिला। आमच्यावर उपासमारीचे तालुक्यातील नव्हे अख्खा महाराष्ट्राच्या महिला आम्ही उपोषण करू आणि ते आम्ही हलणार पण नाही। आम्हाला न्याय हवा आहे, न्याय हवा आहे। या निवेदन दिलं आहे त्यांचा आमचा निषेध आहे। अमरावती जिल्ह्यातील शेकडो उमेद कंत्राटी कर्मचाऱ्यांनी इरविन चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात अनेक नारे देऊन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना निवेदन देण्यात आले। या मोर्चामध्ये विजय पाटील, अजय कुलथे, तृष्णा ठाकरे, प्रवीण रायबोले, रुपाली नाकाडे, अजय सरदार, स्वप्नील रोहनकर, मयूर कवठेकर, स्नेहल सोनटक्के, संदीप गजबिये यांच्यासह शेकडो कर्मचारी उपस्थित होते। उमेद कंत्राटी कर्मचारी कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रभर अनेक वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयांवर आज धरणे आंदोलन ठेवलेलं आहे। याचा मूळ उद्देश असा की उमेद अभियान हे गेल्या 2011 पासून महाराष्ट्रभर कार्यरत आहे। अनेक वेगवेगळी कामं महिलाच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांचं लायलीहूड उभं करण्यासाठी काम केलं। अहोरात्र दिवसरात्र सर्व कंत्राटी कर्मचारी झटले। कोरोनाच्या काळातही मास्क निर्मितीपासून तर सॅनिटायझर मोफत वाटपाकरेपर्यंत तसेच अन्नदानाच्या कार्यक्रमात सुद्धा त्यांनी सहभाग घेतला आणि अहोरात्र दिवसरात्र एक करून ज्या कर्मचाऱ्यांनी ग्रामीण महिलांचं बचत गटांच्या माध्यमातून उदरनिर्वाहाची सोय केली, त्यांची उपजीविका निर्माण केली। ती उपजीविका निर्माण केल्यानंतर आज दिनांक 10/9ला शासनाचं एक असं परिपत्रक आलं की जे कर्मचाऱ्यांच्या रिन्युअल डेट या संपलेल्या असतील त्यांना पुनर्नियुक्तीचे आदेश देऊ नयेत आणि ते आदेश थांबवण्यात आलेत। आमचा लढा हा जे कर्मचारी ज्यांची पुनर्नियुक्ती थांबवण्यात आलेली आहे त्यांच्या विरोधात आहे। आमच्या अशा मागण्या आहेत की ज्या कर्मचाऱ्यांच्या पुनर्नियुक्ती ऑर्डर थांबविलेल्या आहेत त्यांना कोणत्याही प्रकारचा या कोरोनाच्या काळामध्ये बेरोजगार न करता त्यांना शासनाने त्यांच्याबद्दल सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि तो निर्णय परत घ्यावा। तसेच या बाह्य संस्थेकडे उमेद अभियानाचं कार्य हे बाह्य संस्थेकडे कोणालाही न देता शासनानेच याची अंमलबजावणी करावी आणि शासनानेच हे काम करावं। तसेच अभियानाअंतर्गत जेवढे कर्मचारी आहेत पूर्ण महाराष्ट्रभर त्या सर्व महाराष्ट्रभर कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून द्यावा आणि न्याय मिळवून देण्यासाठीच हे आजचं आमचं धरणे आंदोलन आयोजित करण्यात आलं। आपल्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर काय करावं? आमच्या मागण्या जर पूर्ण होत नसतील तर पूर्ण भारतभर NRLMच्या माध्यमातून आमच्या संघटना या आणखीन मोठ्या प्रकारात तीव्रतेचा एक इशारा आम्ही शासनाला सुद्धा देतो आहोत की त्या तीव्रतेच्या आंदोलनाकडे सुद्धा आम्हाला वळावं लागेल आणि पूर्ण महाराष्ट्रभर संपूर्ण कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही मग आंदोलन तीव्र करण्याचा सुद्धा आमचा मानस आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।